त्यांच्या थ्रूच तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही वोट बँकेमध्ये. सेंट्रल थ्रूच जावं लागतं आणि त्याच्यामुळं केंद्र सरकारमधला म्हणजे तिथं असणारा लोकप्रतिनिधी खासदार हा रुलिंग पार्टीच्या साईडचा असला तर ही कामं झटपट व्हायला मदत होते. आम्ही हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलेलं आहे. ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार जात होतं त्यावेळेस माझे सगळे वैभव तुम्हाला माहिती आहे की माझ्या चेंबरमध्ये मंत्रालयामध्ये सगळे जमले आणि सगळ्या एमएलएनी सह्या करून पवार साहेबांना पत्र दिलं की आम्हाला आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे. त्याच्यात एकही जण मागं राहिला नव्हता. त्याच्यामध्ये जयंत पाटलांची सही होती, अशोक पवारांची सही होती, प्राजक्ता तनपुरेची सही होती, त्याच्यामध्ये रोहित पवारांची सही होती, जितेंद्र आव्हाडांची सही होती, राजेश टोपेची सही होती आणि राजेश टोपेच तर पत्र तिथं घेऊन गेला होता. याचा अर्थ काय त्यांनी अशी मागणी केली की आमच्या मतदारसंघातली कामं आत्ता कुठं सुरू झाली, 2 वर्ष कोरोनाची थोडीशी अडचणीची गेली आणि ही कामं लोकांना आम्ही काय सांगणार. लोक आम्हाला कामाकरता निवडून देतात, लोक त्यांचा विकास व्हावा म्हणून निवडून देतात, विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचाव्यात म्हणून निवडून देतात आणि म्हणून आम्हाला सरकारमध्ये जायचं असं सांगितलं. त्यावेळेस साहेबांनी मला, प्रफुल्लभाईंना आणि काय जयंत पाटलांना तुम्ही जाऊन अमितभाईंशी चर्चा करा असं सांगितलेलं होतं. आम्ही निघालोही होतो, परंतु नंतर साहेबांनी अचानक सांगितलं नाही तिकडं नका जाऊ, इथंच फोनवर चर्चा करा. अमितभाई म्हणले की अशी महत्वाची चर्चा फोनवर होत नाही, सरकार बनवायला आपण निघालेलो आहे. मागचा अनुभव तुमच्याबद्दलचा आमचा चांगला नाहीये. मागं तुम्ही अनेकदा आमच्याबरोबर यायचं ठरवलं, अनेकदा तुम्ही आम्ही न पाठिंबा मागता तुम्ही आम्हाला पाठिंबा पण दिला. अशाही घटना घडल्यात आणि तुम्ही नंतर बदलता. त्याच्यामुळं तुमची भूमिका ठाम नसते. त्यामुळं तुमची फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाहीये. म्हणून तुम्ही इथं या, समोर बोलू, समोर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. परंतु नंतर साहेबांनी सांगितलं तिकडं नाही जायचं, तुम्ही इथनंच बोलायचं आणि ते फोनवर आमच्याशी त्यांनी सांगितलं मी फोनवर बोलणार नाही, एवढी महत्वाची चर्चा फोनवर करत नसतात. 2014 ते 2024 जर कार्यक्रम जर पाहिला किंवा ज्या पद्धतीने अमित शहानी अविश्वास दाखवला त्याच्या मागची कारण अशी की 2014ला तुम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता,